हॅलो नमस्कार, कशात तुम्ही सगळे? मस्त, आम्ही पण मस्त. आज ना 2 सुंदर अशी फुलं उगवली होती. त्या फुलांचं नाव तर मला माहीत नाही, पण ह्या फुलाचा कलर ना इतका सुंदर म्हणजे आहे. म्हणजे अशा कलरची उगवतात, केशरी कलरची. पण ह्याचा कलर इतका सुंदर आहे ना. आता थोडं संध्याकाळ होत आले, म्हणजे 4:30 वाजलेत आता, त्यामुळे त्याचा कलर जरा वेगळा झाला आणि साईज पण लहान झाले. तर कलर इतका सुंदर दिसतोय ना, खूपच भारी दिसतोय. संक्रांत जवळ आलेली आहे, तर तुम्हाला ॲडव्हान्समध्येच हॅपी संक्रांत बोलते. सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी तुम्हाला रवा केक दाखवणार आहे. तर रवा केकचा व्हिडिओ आज तुम्हाला बघायला भेटेल. चला तर मग आपण रवा केक कसा करायचा तो बघूया. रवा केकमध्ये जास्त काही साहित्य नाही आहे, कमी साहित्यामध्येच रवा केक होणार आहे. कारण आपल्या घरात हे सगळं असतं. सगळं म्हणजे सगळं असतं. एक सुद्धा वस्तू नाही की आपल्याकडे नाही आहे अशी. मीठ पण चिमूटभर घालायचं आहे आपल्याला. तर काय काय साहित्य लागते: 1 वाटी रवा, पाऊण वाटी साखर, पाव वाटी तूप घ्यायचं. आता तूप थोडं मी वितळून घेणार आहे. आणि दूध मी घेतलं, अर्धी वाटी घेतलं. दूध थोडं कमी जास्त लागलं तर आपण घालू शकतो. आणि तुमच्यावर जे ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही घालू शकता, काजू, बदाम, पिस्ते वगैरे. मनुके पण घातले तरी तुम्हाला आवडत असतील तर घाला. आणि हे खायचा सोडा आहे, बेकिंग पावडर आहे आणि थोडंसं चवीनुसार, चवीपुरतं मीठ एकदम बारीक चिमट घालायचे. आता तर मी काय करते, आणि ते तर तुम्हाला माहिती आहे ना, ते कढईमध्ये थोडं मीठ पसरायचं आणि केक ठेवायचा बेक करायला. ते तर मी नंतर दाखवेन तुम्हाला. तर ही साखर आहे ना, ती पिठी साखर मी करून घेते, म्हणजे मिक्सर लावून घेते. बघूया, मी परवा तर केला होता, मला खूप छान जमला होता. साखर मी मिक्सरला लावून घेतली. आता पिठी साखर झाले, तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम बारीक झाले. आणि इकडे तूप वितळायला ठेवलं. आता असंच जर ठेवलं तर करपून जाईल. मग तवा जरा जाड असतो ना, म्हणून तव्यावर ठेवलंय. ते पातळ झालं की मग ह्याच वाटीने पाववाटी तूप घेईन मी. जी वाटी आपण रवा साखर घेण्यासाठी वापरले ना, ह्या सेमच वाट्या आहेत. एक साईजच्या तुम्ही बघू शकता, मी वेगळ्या नाही आहेत, एक साईजच्याच वाट्या आहेत त्या. तर ह्याच वाटीने मी तूप घेणार आहे, पाववाटी. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईनच तुम्हाला. मी म्हणजे जे रवा केकचं जे मेजरमेंट आहे ना, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहीनच मी. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं मला, की जेव्हा हे तुम्ही खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर जेव्हा वापराल ना, तेव्हा एक मोठा चमचा, आपण पोहे वगैरे खातो तो चमचा नाही घ्यायचा, हा छोटावाला चमचा घ्यायचा. तर मी छोटा चमचा घेतला की जेणेकरून चहामध्ये कमी साखर पडावी म्हणून. तर हा चमचा, ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर आहे ना, ते 1 चमचा घ्यायचा आहे. आणि खायचा सोडा अर्ध्या चमच्यापेक्षा पण थोडा कमी घ्यायचा आहे. तर असं छोट्या चमच्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला, मोठ्या चमच्याचं नाही घ्यायचं. तूप तर वितळलेलं आहे. साखर आणि रवा सगळं मिक्स करून घ्यायचंय, चांगलं मिक्स करायचं. आणि मी तुम्हाला मिक्स केल्यावर दाखवते. गुठळे अजिबात ठेवायचे नाहीत. तुम्ही बघू शकता, मी एकदम सगळं एकजीव केले, साखर आणि रवा. तुम्हाला मी जवळून दाखवते. एक बारीक चिमट मिठाची घालायची, एकदम बारीक. आपल्या चिमटी जेवढं मीठ बसेल ना तेवढंच घालायचं. मीठ घातल्यावर पण हलवून घ्यायचंय, अशा पद्धतीने हलवून घ्यायचं. अजिबात कुणीकडे साखर आणि रवा वेगळा नाही दिसला पाहिजे, एक दिवस करून घ्यायचं. आता घालायचं आपल्याला दूध थोडं घालून मिक्स करून घ्यायचं, जसं लागल तसं. समजा जर आणखीन लागलं तर आणखीन सुद्धा दूध घ्यायचंय आपल्याला. आता हे सगळं दूध आणि हे मिक्स घट्ट भिजवून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. अर्धी वाटी दूध घेतलं होतं मी, जवळजवळ अर्धी वाटी पुरेल असं वाटतंय मला, कारण संपूर्ण भिजवून झालेलं आहे. तर जवळून दाखवते तुम्हाला कसं दिसतंय ते. हे बघा, मी कॅमेरा बंद नाही केलाय बघा, अशा पद्धतीने. आता एवढं दूध राहील त्याच्यामध्ये. एकदम घट्ट आणि एकदम पातळ पण नाही भिजवायचंय. असं आपल्याला एका भांड्यामध्ये ओतता येईल अशा पद्धतीनेच आपल्याला त्याची हे ठेवायचंय.
मी सगळं हे अर्धी वाटीचं दूध सगळं ओतून घेतलं, सगळं म्हणजे सगळं, आणि सगळं बरोबर ते मेजरमेंट बरोबर झालेलं तुम्ही बघू शकता. आता चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला, फेटून घ्यायचं, चांगलं हलकं करायचंय रवा. आणि बाकीचं काहीच नाही घालायचं आपल्याला, सोडा बेकिंग पावडर वगैरे काहीच नाही घालायचं. हे बघा चांगलं हलवून घ्यायचं एकदम. आणि जर नंतर जर लागलं नंतर 1-2 चमचे दूध घालायचं फक्त. आता हे आपल्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवायचंय. अर्ध्या तासासाठी झाकून घ्यायचंय, झाकून घ्यायचं नाही, झाकून ठेवायचंय. पंधरा मिनिटं झालेली आहेत, अजून 15 मिनिटं व्हायला पाहिजे. तर त्याच्या आधी आपण एका जाडबुडाची कढई वगैरे काही असेल, पण ते जाडबुड पाहिजे त्याचं. तुम्ही लोखंडाच्या कढईत किंवा जर्मनच्या कढईत वगैरे ठेवू शकता. तर माझ्याकडं तर हीच कढई आहे, लोखंडाची आहे, पण मी हीच वापरणार आहे. तर त्याच्या खाली मीठ घातलेलं. मी जेव्हा केक करते ना तेव्हा मीठ मी टाकून नाही देत, एका डब्यामध्ये भरून ठेवते थंड झाल्यावर. आणि जर तुम्ही लोखंडाच्या कढईत जर करत असेल ना तर ते मीठ हे खाली आपण पसरलेलं असताना ते काढून ठेवत जावं थंड झाल्यानंतर. जर समजा कधी कधी आपण कंटाळा करतो किंवा दुसरे कामं असतात ना, त्यामुळे आपण ते निवांत करू असं म्हणतो, पण ते थंड झालं, कढई थंड झाल्यावर ते मीठ ना दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा, नाहीतर कढईनं गंजते लोखंड. कारण तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी तुम्हाला हे सगळं मेजरमेंट दाखवलेलं आहे. आता हे गरम झालं ना, म्हणजे हे करायच्या आधीच हे गरमच करून ठेवायचे आपल्याला. आणि सोडा आणि बेकिंग पावडर आहे ना ते ठेवायच्या आधी घालायचे, ऍक्टिव्हेट करून घालायचे, लगेच इथं ठेवायचे आपल्याला कढईमध्ये. 1 चमचा बेकिंग पावडर घालायचे. सगळे पडेल नाही तर माझी तुम्हाला घेतल्यावरच दाखवते. थांबा 1 मिनिट. बेकिंग पावडर 1 चमचा. हे सगळं घालण्यासाठी दूध घालायचं आपल्याला. मला जवळून दाखवते. हे ऍक्टिव्हेट होण्यासाठी दूध घालायचं आणि चांगलं लगेचच हलवून घ्यायचं. लगेच मी हलवून घेते, गर. चांगलं हलवायचं, अजिबात नाही हे करायचंय, जरा सुद्धा गुठळ्या होत नाही द्यायच्या. हे सोडा आणि बेकिंग पावडर पूर्ण रव्यामध्ये मिसळली पाहिजे. सगळं एकजीव करत आहे. एकदम जवळून तर मला दाखवता येणार नाही, कारण माझ्या ट्रायपॉड आहे ना, एकदम असं जवळून हलवताना मला मग हातात पकडायला लागतो असं. आणि अशा पद्धतीने गरगर फिरवून घ्यायचंय. आता सगळं हे मिक्स झालेलं आहे, अशी एक धार पडली पाहिजे. आता हे झालं आपलं सगळं. आता आपल्याला गरम करायला ठेवायचं. ह्या डब्यामध्ये ठेवणार, याला मी आधीच तेल किंवा तूप लावून घ्यायचं. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल ना तर बटर पेपर खाली घाला तळाला, म्हणजे केक चिटकणार नाही. आणि हे ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं सगळं मिश्रण. मोठं भांडं घ्यायचं, कारण केक वरती फुगून येणार आहे ना, त्यामुळे. नाहीतर एकदम असं वरती येईल, की जेणेकरून थोडं मोठा डब्बा वगैरे घ्यायचा, जे काय असेल ते. काढून ते पण एवढं निघतच नव्हता, कारण अन्न हे वाया नाही कधी घालायचं. मी पोटाने सगळं पुसून ह्याच्यामध्ये टाकलं, पण जेव्हा मी पाची पोटाने पटकन पुसून घेतलं तर सगळं पटकन आलं. मग कधी पण बघा, आपण एकट्याने कोणते काम केलं नाही तर पटकन उरकत नाही. ते जर आपल्या घरातले 2 माणसं आपल्या हाताशी काम करू लागले की सगळ्यांनी मिळून एकत्र कोणतं काम केलं तर ते पटकन होतं. तसंच आहे. केक आता मी ठेवते गरम करायला. आपल्याला 30 ते 40 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे. आणि गॅस एकदम मंद असला पाहिजे. आता हे ताट तर गरम आहे, त्यामुळे मी एक कापडाने, माझा कॅमेरा चालू असताना काय बोलायचं ना तेच कळत नाही. आता हे 35 ते 40 मिनिटांसाठी ठेवायचं. गॅस अजिबात मोठा नाही करायचा. केक किती छान झालाय ना, मस्त झालाय ना, भारी दिसतोय एकदम.
पीस तेवढे मी केलेले आहेत. हे बघा किती सॉफ्ट आहे बघा.